गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रिया भंडारे. मी पेठ वडगावहून आहे. बाय प्रोफेशन मी एक फार्मासिस्ट आहे. एकच मिनिट. शत तुम्ही जर ऑल म्यूट टाका पहिला. शतायुषी फॅमिलीची ओळख म्हणजे हे ब्लेसिंग माझ्या आयुष्यात आणलं ते साखरवाले मॅडमनी आणि त्यासाठी मी आजन्म त्यांचे आभारी राहीन. आज ज्या विषयावर मी बोलणार आहे त्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न मी तुम्हाला विचारते. म्हणजे अगदी स्वतः स्वतः उत्तर द्यायचं की तुमच्या बाबतीत पण असं होतं का? म्हणजे बघा, नवीन साडी घातली, छान तयार झालोय, मस्तपैकी फोटो वगैरे काढलेत, स्टेटसला ठेवलेत, सोशल मीडियावरती टाकलेत आणि दर 5 मिनिटांनी आपण काय बघायला लागलोय, किती लोकांनी बघितलं, किती लाईक्स आले, किती कमेंट्स आले. म्हणजे निव्वळ अस्वस्थता, की हे आपण बघायला लागलोय, अजून कशी लाईक आले नाहीत, एवढ्याच जणांनी बघितलं. ही जी अस्वस्थता निर्माण होते ना, किंवा एखादा नवीन तुम्ही प्रोजेक्ट हातात घेतलाय, छानपैकी सगळं व्यवस्थित कंप्लीट केलेलं आहे आणि पुन्हा घरी आलाय, मूड ऑफ झालाय तुमचा. कारण काय? तर कोणी अप्रिसिएशनच केलेलं नाहीये. म्हणजे काय, ऑफिसमध्ये कुणी म्हटले नाही, की "बाबा तू छान काम केलेलं आहेस." त्यामुळे तुमचा मूड ऑफ झालाय. किंवा अगदी कशाला, लहान मुलं आपल्या घरातली, त्यांनी छानपैकी समजा एखादं चित्र काढलंय किंवा एखादं काहीतरी केलंय तयार आणि ते आपल्या आईला दाखवलंय आणि "कसं झालंय? कसं आलंय चित्र? छान आलंय ना?" हे आणि विचारायचं. आई म्हणते, "वाह! खूप छान आलंय, मस्त आलंय." "खरं सांग, आलंय ना खरं चांगलं?" म्हणजे इथंही क्वेशन मार्क आहेच. म्हणजे काय होतं, ह्या सगळ्या सवयी म्हणजेच व्हॅलिडेशन ॲडिक्शन, मान्यता मिळवण्याचं व्यसन. आता व्हॅलिडेशन म्हणजे काय? तर इतरांनी आपल्याला मान्यता देणं. म्हणजे आपण चांगले आहोत, आपण खुश आहोत, आपण सुंदर आहोत, आपण कर्तृत्ववान आहोत, म्हणजे आपण खूप छान काहीतरी करू शकतो. हे स्वतः नाही, दुसऱ्यानं आपल्याला म्हटलं पाहिजे. याला म्हणायचं व्हॅलिडेशन. आणि ॲडिक्शन हे काय सांगायची गरजच नाही. ॲडिक्शन म्हणजे अशी गोष्ट, जी गोष्ट आपल्याला नाही मिळाली, तर होणारी आपल्या जीवाची तगमग, अस्वस्थता म्हणजे ॲडिक्शन. मान्यता हवी असणं अगदी नैसर्गिक आहे. म्हणजे एखाद्यानं आपल्याला कौतुक करावं असं आपल्याला मनापासून वाटणं, हे अगदी नैसर्गिक आहे. पण आपण आपली किंमत जेव्हा वारंवार इतरांच्या शब्दावरती ठरवत असतो, तेव्हा ही गोष्ट व्यसन बनायला लागते. म्हणजे एखाद्यानं एखादी पोस्ट टाकली, त्याला लाइक्स आले नाहीत, कमेंट्स आल्या नाहीत किंवा आपले ते हार्ट्स पाठवतात बघा, तसलं नाही आलं. ह्या गोष्टी सतत मोजत बसणं किंवा सतत चेक करत बसणं आणि त्या आल्या नाही, तर मूड ऑफ होणं किंवा साधं कशाला आपल्या घरात होत नाही का? मस्तपैकी स्वयंपाक केलाय, सगळं छान आवडेल असं सगळ्यांना स्वयंपाक केलाय. पण एखाद्यानं सुद्धा चांगलं म्हटलं नाही. सगळ्यांनी अगदी छान गुटू-गुटू सगळं खाल्लं, पण हे नाही म्हटलं, चांगलं कोणच म्हटलं नाही. मग झाली की नाही इन्सिक्युरिटीची फीलिंग आली. नवऱ्यानं कौतुक केलं नाही, तरी इन्सिक्युरिटी वाटायला लागत्या. आणि समजा तुम्ही ऑफिसमध्ये खूप भारी काम करायला लागलाय, पण बॉसनं एक चकार शब्द तुमच्याविषयी चांगला काढला नाही, तरी तुमच्यावरती स्वतःवरती सेल्फ डाऊट यायला लागतो. म्हणजे तुमच्या क्षमतेवरती तुम्ही स्वतःच शंका घ्यायला लागता. म्हणजे आपण बाहेरच्या टाळ्यांच्या वरती किंवा शब्दांच्या वरती इतके अवलंबून झाले आहोत, की आपला आतला आवाज काय आहे, हे ऐकायचंच आपण विसरून गेलेलो आहोत. एकदा का आपण आपली ही सवय ओळखली ना, व्हॅलिडेशन ॲडिक्शनची, तर त्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं, हे देखील खूप सोपं आहे. मग यासाठी काय करायला बरं? एक छोटे-छोटे उपाय आहेत. जर आपण ते डेली लाईफमध्ये आपण इम्प्लिमेंट करत गेलो, तर आपण ह्या मान्यतेचे जे व्यसन आहे, त्यातून नक्कीच बाहेर पडू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट काय असेल, तर स्वतःची किंमत ओळखा. तुमची किंमत ही या गोष्टीवर अवलंबून तरी आहे का, की आज माझ्या पोस्टला किती लाइक मिळालेत? म्हणजे हे असतं ना आपलं आपलं सोशल मीडियावरती आपण जे पोस्ट टाकतो, म्हणजे रँडम पोस्टवरती सुद्धा आपण एवढे डिपेंड असतो, की ह्याला कुणी-कुणी लाइक केलेलं आहे, कुणी-कुणी हार्ट दिलेला आहे. हे सगळं जेव्हा आपण चेक करत असतो, मग समजा आज 10 लाइक आले, तर मला खूप छान वाटणार. उद्या 8च लाइक आले, तर मला कमी छान वाटणार. परवा 2-3च लाइक आले, मग तर माझा मूड ऑफच होणार. हे असं जेव्हा व्हायला लागतं ना, तेव्हा तुम्ही तुमचा मूड ह्या गोष्टीवरती डिपेंड करत असता, की लोकं काय कशा पद्धतीनं तुम्हाला ट्रीट करतात, त्यावरती तुमचा मूड डिपेंड राहणार आहे का? किंवा समजा तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारला आणि त्यानं उत्तरच नाही दिलं, तरी तुमचा मूड ऑफ होणार किंवा कोणी तुमचं कौतुक नाही केलं, तरी देखील तुमचा मूड ऑफ होणार. ह्या जर गोष्टी वारंवार होत असतील, तर वेळीच
आपण स्वतःला सावरणं गरजेचं आहे. तर तुमचा आत्मविश्वास हा लाइक्स, कमेंट्स म्हणा किंवा अप्रिसिएशन असू दे किंवा प्रमोशन असू दे किंवा कौतुक असू दे, ह्यावरती जर उभा असेल, तर तो कायम हलणार आहे. किंवा कारण एखाद्याचे शब्द जे आहेत, ते जर तुमचं मानसिक तुमची अवस्था हलवू शकत असतील, तर तुमचा कॉन्फिडन्स कसा बूस्टअप राहणार आहे बरं? त्यामुळे नेहमी स्वतःला एक गोष्ट सांगा, आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड. म्हणजे देवानं निर्माण केलेली ही मी एक अत्यंत भारी गोष्ट आहे आणि त्यामुळं माझी किंमत माझ्या अस्तित्वात आहे. कोणी माझ्याकडे कौतुकानं बघतोय किंवा माझी प्रशंसा करतोय यावरती माझी किंमत नाही. तर मी बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड आहे, हे नेहमी स्वतःला जेव्हा तुम्ही सांगत राहता, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी तुमचा आत्मविश्वास हलवू शकत नाही. त्याच्यानंतर येतो तो मुद्दा, तो म्हणजे छोटासा पॉज घ्या. एक विम घ्या. कधी? जेव्हा असं वाटेल, की आता मला ही पोस्ट टाकायची आहे. मग ती सोशल मीडियावरती तुम्ही पोस्ट टाकायची आहे किंवा कोणाला विचारायचं आहे किंवा प्रतिक्रिया मिळवायच्या आहेत. त्यावेळी स्वतः थोडंसं थांबा. विचारा, की हे मी माझ्या आनंदासाठी करतोय का फक्त लाइक, कमेंट आणि रिएक्शन मिळवायसाठी करतोय? जर समजा उत्तर तुमचं असं असेल, की मी प्रतिक्रिया मिळवायसाठीच फक्त ह्या गोष्टी करतोय, तर त्या नाही आल्या, तर होणारी तगमग सोसायची माझी क्षमता आहे का? जर ती असेल, तर पटकन तुम्ही ती सोशल मीडियावर पोस्ट टाका आणि त्या तगमग होण्याच्या अवस्थेमध्ये जा. पण तुम्हाला झेपत नाहीये, की बाबा एखाद्याने मला हे कमेंट केलेल्या मला झेपत नाहीयेत किंवा मला ते लाइक्स तेवढे नाही आल्या, तर मला त्रास होतोय. तर मग थोडा पॉज घ्या. कोणी कंपल्शन केलंय तुम्हाला सोशल मीडियावर सगळ्याच गोष्टींनी व्यक्त व्हा? त्याच्यापेक्षा दुसरेही मार्ग आहेतच ना. आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो, तो म्हणजे आत्ममूल्य वाढवा. म्हणजे इंटरनल व्हॅलिडेशन वाढवा. स्वतःशी केलेले छोटे-छोटे आश्वासन आहेत की नाही, ते अगदी कसोशीनं पाळायचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जगातल्या सगळ्यात बेस्ट व्यक्तीला तुम्ही ते आश्वासन दिलेलं आहे. म्हणजे आता बघा, आपण आपल्या इथं ह्या जमलेल्या कम्युनिटी म्हणा किंवा आपण लोकांनी आपल्या आरोग्यावरती काम करायचं एक आश्वासन स्वतःला दिलेलं आहे. म्हणजे आपल्यात जे काही चेंजेस घडवायचे आहेत, म्हणजे जे आपलं अनारोग्य आहे किंवा आपले जे काही चॅलेंजेस आहेत, त्यावरती काम करायचं, ओव्हरकम करायचं आणि एक चांगलं आरोग्य मिळवायचं. हे आपण आश्वासन, हे प्रॉमिस कुणाला दिलंय? तर जगातल्या बेस्ट व्यक्तीला, म्हणजे कोणाला? स्वतःला दिलेलं आहे. मग त्यासाठी ही शतायुषी फॅमिली झटायला लागली. इथले कोचेस म्हणा, इथले वर्ग म्हणा, म्हणजे आपले वर्कआउटचे, योगाचे वर्ग असू देत, आपलं मॉर्निंग फील्ड स्टेशन असू दे, मॅरेथॉनचं सेशन असू दे, ह्या सगळ्या ठिकाणी शतायुषी फॅमिली त्यांच्या त्यांच्या वतीनं 100% द्यायचा प्रयत्न करते. पण आपली जबाबदारी कुठे येते बरं? की स्वतःला घेऊन ह्या प्लॅटफॉर्मवरती प्लग इन होणं, ही आपली जबाबदारी आहे. कारण अजूनपर्यंत तर अशी सोय निघालेली नाही, की मला माझं वजन कमी करायचंय किंवा मला आरोग्य भेटायचंय. त्यासाठी मी एक माणूस ठेवणार, एक नोकर ठेवणार आणि तो करणार आणि मग मला आरोग्य भेटणार. ही पद्धत तर अजून आपल्याकडे आलेली नाही आणि ती येणंही पॉसिबल नाही. त्यामुळं शतायुषी फॅमिली जे काम करतीये, ते 100% काम करायलाच लागलेले आहेत. मग आपली ही ड्युटी आहे, की त्यांना तितकाच सपोर्ट करणं. जेव्हा हे वर्ग आहेत तिथे जॉइन होणं म्हणा किंवा ते सांगतात त्या पद्धतीने स्वतःवरती काम करणं, ह्या गोष्टी ह्या आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि यातून वाढणार आहे आपलं स्वतःविषयी वाटणारं स्वतःचं मत. तसंच एखादी अवघड गोष्ट केली किंवा एखादं चांगलं आता आपण हेल्थ मिळवण्याच्या टप्पे जे आहेत, त्यामध्ये आता मॅरेथॉनचं सेशन असू दे, तिथं आपण जे स्वतः एक एक स्टेप पुढे चाललेलो आहोत. बाबा वेट लॉस करायचं असेल, वेट गेन करायचं असेल, आपण आपल्या ध्येयाच्या दृष्टीनं जे काही वाटचाल करत आहोत, त्यामध्ये जेव्हा आपण एखादं अचीव्हमेंट गाठतो, तेव्हा स्वतःला कॉम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे. तसंच एखादी अवघड गोष्ट केली किंवा एखादं चांगलं काम केलं, तर मॅडम आपल्याला कसे म्हणतात बरं? "घ्या स्वतःच्या पाठीवर शाब्बासकी." मला हे मॅडमचं वाक्य इतकं आवडतं. कारण इथं आपण काय करतो, दुसऱ्याचं कौतुक करण्यापेक्षा आपण स्वतःची प्रशंसा करतो. कारण कधी आपण जगाचं कौतुक करत असतो, पण स्वतःचं कौतुक करायला आपण अगदी जाणीवपूर्वक विसरत असतो. त्यामुळे जेव्हा म्हणतात ना, "घ्या स्वतःच्या पाठीवरती शाब्बासकी." म्हणजे इथं तुम्ही स्वतःला मान्यता देत आहात. स्वतःचं कौतुक करत आहात, प्रशंसा करत आहात. त्यामुळं वेल डन प्रिया, यू डन इट. हे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता ना, तुमच्यातला आत्मविश्वास अगदी बूस्ट अप होत असतो. आणि समजा तुम्हाला जेव्हा शब्दातून व्यक्त होता येत नाही, बोलून तुम्हाला असं व्यक्त होता येत नसेल,
तर तुम्हाला जे तुमच्याविषयी वाटतं, जो अभिमान वाटतो, तो तुम्ही शब्दातून व्यक्त करू शकता. आता बघा सुमनताईनं किती छान कविता केली. तिला जे वाटतंय ते तिनं शब्दातनं किती सुंदर वाटलं व्यक्त केलेलं आहे. म्हणजे शतायुषी फॅमिलीबद्दल असू दे, स्वतःविषयी असू दे, शुभदाताई असू देत किंवा सुषमाताई, ह्या त्यांच्यातली जी अभिव्यक्ती आता अशी छान प्रज्वलित झालेली आहे, ती कशामुळं? कारण त्यांनी स्वतःमध्ये जे आहे, इन्स्टिंक्ट आहे, ते ओळखलं आहे आणि ते शब्दातनं व्यक्त करायला शिकलेले आहेत. त्यामुळे माझं एक खूप आवडतं वाक्य आहे. म्हणजे नेहमी मी स्वतःला सांगत असते, लोकांनी कोणता विचार करायचा, हा विचार पण जर मीच करायचं ठरवलं, तर लोकांनी कोणता विचार करायचा? म्हणजे त्यांचं काम मी जर मीच करायला लागले, तर लोकांच्यासाठी कामच शिल्लक राहत नाही ना. त्यामुळे लोकांना काय वाटेल, 4 लोकं काय बोलतील, यापेक्षा तुम्हाला काय वाटतं, हे जास्त मॅटर करतं. ती 4 लोकं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येणार नाहीयेत. तुमचा प्रॉब्लेम हा तुम्हालाच सॉल्व्ह करावा लागणार आहे. त्यामुळं त्यांची चिंता करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःतलं इन्स्टिंक्ट जागवा आणि त्याच्यानंतरचा मुद्दा येतो, तो म्हणजे छोट्या-छोट्या सवयी बदला. एक काय करा, एक दिवस सोशल मीडियावर काहीही टाकायचं नाही, असं ठरवा. म्हणजे तो आपला डिजिटल डिटॉक्स ही जी कन्सेप्ट आपण आपल्या टॉपिकमध्ये आपले मॉर्निंग फील स्टेशनवरती बऱ्याच वेळा ही डिजिटल डिटॉक्सची संकल्पना ऐकलेली आहे. जर नसेल तर स्टे ट्यून ऑन मॉर्निंग फील स्टेशन. कारण इथं एवढे छोटे-छोटे पण अशा गोष्टी कळतात की नाही, म्हणजे ते तुमच्या लाईफला ट्विस्ट करू शकतात. हीच अशी गोष्ट आहे जी डिजिटल डिटॉक्स. म्हणजे एखादा दिवस आपण सोशल मीडियावर नाहीच व्यक्त झालो, कुणाला काही फरक पडत नाही. त्यामुळे काय होतं, तुमचा मेंदू रिलॅक्स होतो. जे असे स्ट्रेस हार्मोन्स आहेत ना, ते कॉर्टिसॉल एंड ऑल, हे जे हार्मोन आहेत, ते सिक्रेट व्हायचं थांबतील. छानपैकी तुमचा मेंदू रिलॅक्स झाल्यामुळं तुमच्यातलं डोपामाइन, तुमचं हॅपी हार्मोन ते सिक्रेट व्हायला सुरुवात होईल. आजूबाजूला काय चाललंय, घरात काय चाललंय, मुलांचं काय चाललंय, फॅमिलीमध्ये काय चाललंय, या इकडं तुमचं लक्ष लागेल. नाहीतर आपलं काय होतं, जगात काय चाललंय, तिकडं युद्ध काय चाललंय, इकडं काय चाललंय, ह्याकडं आपलं लक्ष आहे. पण आपल्या घरात काय चाललंय, ह्याकडे लक्ष देणं हे सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे की नाही? मग त्यामुळे ज्या दिवशी एखादा दिवस ठरवा आठवड्यातला, की आज मी डिजिटल डिटॉक्स करणार आहे. कुठंच सोशल मीडियावरती व्यक्त होणार नाही किंवा तिथं वेळ घालवणार नाही. त्यामुळे काय होतं तुमच्या मनामध्ये कुठलेही निगेटिव्ह विचार येणार नाहीत आणि तुमचा मेंदू रिलॅक्स होईल. किंवा एखादा मेसेज पाठवल्यानंतर पाठवलाय तर पाठवा आणि सोडून द्या. तो ब्लॅक टिक ब्लू कधी होतंय हे बघण्यामध्ये जी अस्वस्थता जाते ना, म्हणजे जोपर्यंत ती ब्लू टिक दिसत नाही, तोपर्यंत तुमचा जीव टांगणीला असतो. मग हे करण्यापेक्षा एकतर तो मेसेजच पाठवायचा नाही किंवा पाठवला तर पाठवायचा आणि सोडून द्यायचं. ते जेव्हा बघायचं असेल तेव्हा बघतील. तुम्ही त्याच्यासाठी कशाला रेस्टलेस होत राहताय बरं? किंवा एखादा निर्णय घेण्यासाठी आता तुम्हाला एखादी घटना आहे त्याच्याविषयी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तर प्रत्येकाला ह्याला विचार, त्याला विचार हे करत बसण्यापेक्षा त्या घटनेचा पूर्ण अभ्यास करून जेव्हा तुम्ही स्वतः त्याचा निर्णय घेता ना, तेव्हा तुमच्यातली कॅपेबिलिटी खरंच एका पॉइंटनं खूप वाढते आणि स्वतःवरचा विश्वास देखील वाढायला लागतो. कारण हा निर्णय हा मी माझ्या बळावरती घेतलेला आहे. ह्याचे जे काही चांगले आणि वाईट परिणाम होतील, याला सर्वस्वी मी जबाबदार असणार आहे. हे जेव्हा तुमच्या मेंदूला माहीत असतं, तेव्हा तुमचा मेंदू 100 पटीनं एक्स्ट्रा चांगलं काम करायला सुरुवात करतो. त्यामुळे हे केल्यामुळे काय होतं, तुमच्या मेंदूला हळू सवय लागायला लागते, की बाहेरची मान्यता नसताना तरीही मी ठीक आहे, माझं सगळं ओके आहे, ऑल इज वेल ची फीलिंग आपल्या मेंदूला सतत मिळत राहते. आणि स्वतःवरचा विश्वास इतका वाढवा, येस, आय कॅन डू इट. हे जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या मेंदूला सांगताय ना, कुठलीही अशक्य गोष्ट असते, ती तुम्ही इझिली करू शकता. जेव्हा तुमचा मेंदू तुमच्या ह्याच्यानुसार तुमच्या मनानुसार वागायला लागतो. मी करू शकतो. हा कॉन्फिडन्स जर तुमच्या मेंदूने तुम्हाला दिला ना, कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये आणि अशा वृत्तीला युनिव्हर्स देखील तथास्तु म्हणत असतं. त्यामुळे मॅडम नेहमी म्हणतात बघा आपल्याला, काही बोलायचंय की नाही, तर मग पॉझिटिव्हच बोलूया ना. बोलायचंय तर मग निगेटिव्ह कशाला बोलायचं बरं? कारण कधी वास्तू तथास्तु म्हणेल सांगता येत नाही ना. मग बोलायचंय तर पॉझिटिव्हच बोलू. त्यामुळे जेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील तुम्ही सहज शक्य करू शकता, जेव्हा तुम्ही तुमचा मेंदू, तुमचं मन हे 100% वापरायला सुरुवात करता. आणि ते करत असताना तुम्हाला ज्या मोटिव्हेशनची गरज आहे, त्यासाठी आपलं मॉर्निंग हिल स्टेशन हे खरंच खूप जबरदस्त काम करत आहे. कारण ज्या गोष्टी
आपण खरंच विसरत चाललेलो आहोत. ती मूल्य आणि ते जे संस्कार आहेत, ते आपल्याला इथं पुन्हा नव्याने इथं सगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. एकतर अर्चिताताईचे टॉपिक असू दे किंवा वैद्यताईंचे टॉपिक असू दे. म्हणजे इतके ते मनाला भावतात. कारण हा सगळा की नाही मनावरतीच काम करण्यासाठी जे हे मॉर्निंग सेशन काम करायला लागले. कारण सगळं जे काय आहे ते मनावरतीच डिपेंड असतं. आणि ते स्ट्रॉंग करण्यासाठी शतायुषी फॅमिली त्यांच्या परीनं खूप चांगलं काम करते. फक्त आपल्याला काय करायचंय, स्वतःला इथं प्लग इन ठेवायचंय आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे. जगाचं अप्रूव्हल बदलत राहणार आहे हो. शेवटी तुमची किंमत ही जगानुसार बदलत नाही. कारण जेव्हा आत्मविश्वास, आत्मसन्मान हा आतून उभा राहतो की नाही, तेव्हा बाहेरच्या टाळ्या हा फक्त आवाज असतो. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय तुमच्याविषयी, त्यावर तुम्ही इतके स्ट्रॉंग राहा, की तुम्हाला जगातला कुठलीच निगेटिव्ह गोष्ट तुमचा आत्मविश्वास ढळवू शकणार नाही. आणि हे व्हॅलिडेशनचं जे ॲडिक्शन आहे, ते कसं चांगल्या पद्धतीने घ्यायचं, हे देखील तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुमच्या मनावरती काम कराल. आणि तुम्ही ह्या फॅमिलीशी कनेक्टेड आहात. हे ब्लेसिंग तुमच्या आयुष्यामध्ये आहे. खरंच तुम्ही खूप लकी लोकं आहात. म्हणजे मी स्वतःला समजते बाबा, मला जर ही 87 फॅमिली मिळाली नसती, तर खरंच माझ्या काय आरोग्याची वाट लागली असती, ते मी कल्पनाही करू शकत नाही. पण ही जी फॅमिली ब्लेसिंगसारखी आपल्या लाईफमध्ये आलेली आहे, तशीच ही इतरांच्या लोकांच्या पण आयुष्यामध्ये देणं, ही आपली जबाबदारी आहे. फ्री लिंक आहे तो. इझिली तुम्ही फॉरवर्ड करू शकता. बाकीचे इकडचे-तिकडचे मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा ही लिंक द्या. जास्तीत जास्त लोकांना हे ब्लेसिंग मिळू दे. एवढीच इच्छा व्यक्त करून मी थांबते. धन्यवाद मॅडम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण प्रिया मॅडम साठी. भारी मुहूर्त होता ना, कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीला अप्रुव्हल लागत असते सगळ्यांचं. छान भाजी झाली म्हटलं, केल्या ना छान, मग कशाला टेन्शन घ्यायचं, काय कोण म्हणतंय कशाला विचार करायचं. आपण प्रत्येक बाबतीत ना ह्याच्यात अडकून राहतो. म्हणून स्तुतीमध्ये तर बिलकुल अडकू नका. कारण काय असतं माहितीये का, हे एक सोशल अप्रुव्हल आपल्याला पाहिजे असं वाटत असतं. पण जी स्तुती होत असते ना, ती ऍज अ व्यक्तीची नसतात, तिच्या कृतीची असत्या, तिच्याकडे असणाऱ्या ज्ञानाची असत्या, तिच्याकडे असणाऱ्या पोझिशनची असत्या. आणि त्यात एकदा अडकून पडलं ना, की खूप रिटायर झाल्यानंतर, रिटायरमेंट नंतर ना, खूप लोक डिप्रेशन मध्ये जातात. आणि हे डिप्रेशन मध्ये जायला ना फक्त एकच कारण असतं. ते ते कारण काय असतं माहितीये का, त्या व्यक्तीची एक पोझिशन असते, त्या पोझिशनला तो इतका अटॅच झालेला असतो. आणि ती ज्या वेळेला पोझिशन जात्या त्यावेळेला लोक लय रामराम करत असतात. पोझिशन असतात त्यावेळेला इतका मान सन्मान सगळा भेटत राहतो. आणि ज्या वेळेला ती पोझिशन गेली तर त्यावेळेला व्यक्तीला कळतं की माझी काय व्हॅल्यूच नाहीये. ते व्यक्ती ते पहिला त्या पोझिशनला व्हॅल्यू आहे ना, ती तो स्वतःलाच चाललंय असं समजत असतो. त्यामुळे ऍक्च्युली ती व्हॅल्यू त्या पोझिशनला असतात. ऍज ए सुजाता गाठ, सुजाता गाठला व्हॅल्यू नाहीये. सुजाता गाठनं केलेल्या कामाला व्हॅल्यू आहे, तिनं केलेल्या साधनेला व्हॅल्यू आहे. कधीच मी ती माझी व्हॅल्यू समजत नाही आणि समजू पण नका. कारण ते तुमच्या हातनं कधी गेलं ना, तर मग तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ शकता. त्यामुळे आपल्या स्वतःची सेल्फ स्तुती ऐकावी. सेल्फला कायम मी म्हणजे भारी, माझ्या एवढं भारी कोणच नाही, कधीच नाही, कधीच नाही. कारण त्याची काठी कधी फिरेल आणि कधी काय होईल माहिती नाही. त्यामुळे याच्या अधीन राहू नका, म्हणजे आपलं लाईफ खूपच सुखकारक जातं. नाहीतर आपण त्याची इतकं अधीन होतो, आपण सेंटर व्हायला बघतो कायम, माझ्या भोवतीच सगळी दुनिया फिरायला पाहिजे. अजिबात नाहीये. कारण ही दुनिया तुमच्या भोवती काय, ती पृथ्वी सूर्या भोवती आणि याच्या भोवती फिरायला लागल्या, तुमच्या भोवती कधी होणार. त्याच्यामुळे आपण आपल्याला एवढं समजा, एवढं पण कॉन्फिडन्स एवढा ठेवा. आजचा टॉपिक खूप क्लास तेवढ्यासाठी होता की आपल्याला फक्त आपणच सगळं बरोबर, आपली स्तुती आपल्या ह्याच्यात. आणि एक दिवस करून बघा, खरं मी तुम्हाला सांगते, लय अवघड आहे, लय अवघड आहे. ह्या मोबाईलला एक एक तास करा, पहिल्यांदा 1 तास. पुढच्या 1 तासामध्ये मी बाकीचं सोशल मीडिया यूज नाही करणार. किती अवघड काम आहे बघा जरा, किती अवघड होऊन जातंय तुमचं. असं आम्ही नवरा बायको ठरवतो, 1 तास अजिबात हात लावायचं नाही याला. ओके, 1 तासात एक कॉल येतोयच.
आला की मला विचारतात आता काय करणार. म्हटलं ही इमर्जन्सी आहे, हे करू घेऊ, पण नक्की मी बाकीचं काही नाही करणार. त्याच्यात चांगले व्हिडिओ पण नाही बघणार 1 तास. कारण हे आपल्या मनाला ना जसं उपवास आहे की नाही, तसाच हा पण आपल्याला गरज आहे, आता खूप गरज आहे. त्यामुळे भारी मुद्दा हाताळलाय प्रियाताईंनी. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण एकदा प्रिया भंडारी मॅडम साठी. आणि आता आपण जाणार आहोत स्वतःच्या मनावर. खूप लोक स्वतः इतकं छान काम करायला लागल्यात. वेट लॉस मॅरेथॉन, वेट लॉस मध्ये ही हेल्दी मॅरेथॉन आहे. ह्या हेल्दी मॅरेथॉन मध्ये ना खूप लोकांना स्वतःला आपण याच्यात प्लग इन करणं गरजेचं आहे. कारण हे जर नाही केलं, आत्ताच्या मॅरेथॉन मध्ये नाही आहे, पण आता विचार करा नेक्स्ट मॅरेथॉन पद्मजा मॅडम कधी डिक्लेअर करणार. कारण आमच्याकडे मॅरेथॉन डिक्लेअर करायचं राईट्स फक्त पद्मजा मॅडम आणि सुमेध गिड नाहीत. त्यामुळे त्यांनी कधी डिक्लेअर करतील त्याच वेळेला होत आहे. त्यामुळे त्यांनी कधी डिक्लेअर करणार, मी माझ्यावर कधी डिवोशन काम करणार. कारण करायचंच आहे, तर मग आपल्याला कुणी रोखू शकत नाही. तुम्ही ठरवूच तोपर्यंत. ठरवायला कालावधी घ्या, तुम्हाला ठरवावं लागेल. कारण स्वतःवर काम करायचंय. स्वतः असंच काहीच नाही भेटणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. असंच तुम्हाला इकडे तिकडे विचलित करणारे सगळे भेटतील, पण तुम्हाला स्वतःवर यथाशक्ती करा, काय करायचंय ते पण करा. आणि खूप लोकांना याच्यासाठी भाग पाडू. वेट लॉस मॅरेथॉनचे संध्याकाळचे सेशन पॉवरफुल चालले. नॉलेज अपडेट करा. नॉलेज नुसताच ह्याच्यात स्टोअर केला तर ते गार्बेज आहे. त्याला ऍक्शन मध्ये आहे ना, जेवढे जेवढे टॉपिक होत आहेत ते